नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दुपारी 3:30 वाजता भाजप आणि महायुतीचे नेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. सर्व नेते आज राज्यपाल राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. राज्यपालांना भेटण्या अगोदर सकाळी 11 वाजता भाजपकडून विधिमंडळाचा नेता निवडला जाणार आहे. दरम्यान भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन कालच मुंबईत दाखल झालेत. नेता निवडीआधी आज सकाळी 10 वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्यासोबत आहेत. गिरीश, सत्ता स्थापनेच्या दृष्टीने कोणकोणत्या महत्त्वाच्या हालचाली आज होणार आहेत? नक्कीच आपण पाहतोय की 10 वाजता भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये जे विधान भवनामध्ये आहे त्या ठिकाणी सर्व आमदारांची एक बैठक होणार आहे. त्या ठिकाणी अनुमोदन केलं जाईल आणि मग देवेंद्र फडणवीस यांची गट नेते विधिमंडळाचे पक्ष नेते म्हणून निवड केली जाईल आणि यानंतरचा एक जो प्रस्ताव आहे तो त्या ठिकाणी मांडला जाईल आणि एकमताने ही निवड झाल्यानंतर 3:30 वाजता महायुतीचे सर्व नेते राज्यपालांच्या भेटीसाठी जाणारे CP राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी ते पोहोचतील, सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि राज्यपालांना शपथविधीसाठी निमंत्रण सुद्धा देतील. ही सगळी प्रक्रिया आहे. पण त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण विधान भवनाच्या बाहेरची पाहतोय. अगदी फुलांनी विधान भवन जे आहे ते पायऱ्या सजवण्यात आलेले आहे आणि फुलांची आरस या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. त्यामुळे सर्व आमदारांचं स्वागत देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्या शपथविधी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच सध्या आघाडीवर आहे, तेच मुख्यमंत्री होतील असं बोललं जाते आणि त्यांच्या नावावरती निश्चिती सुद्धा शिवसेनेकडून सुद्धा देण्यात येते. त्यामुळे आता नेमकं पाहावं लागणार आहे की आज काय काय घडामोडी घडणार आहेत. नेता निवडीची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी 2 वाजेपर्यंत पार पडेल. यानंतर सर्व नेते बाहेर येतील, प्रसार माध्यमांना देखील आपली प्रतिक्रिया देतील आणि प्रतिक्रिया दिल्यानंतर महायुतीचे जे 3 प्रमुख नेते आहेत, मग ते देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या आणि अजितदादा पवार असू द्या, हे सर्व राज्यपालांच्या भेटीसाठी जातील. ती 3:30 वाजताची वेळ आहे आणि त्या ठिकाणी राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांना निमंत्रण दिलं जाईल, शपथविधीचं निमंत्रण दिलं जाईल, सरकार स्थापनेचा दावा केला जाईल आणि ही सगळी प्रक्रिया घडल्यानंतर राज्यामध्ये उद्यापासून सरकार अस्तित्वात येईल असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. ठीक आहे, बरोबर. गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल.